म्हणावं. मायबाप श्रवण कीर्तन हे ज्यावेळी एका जागी येतं त्यावेळेस ती मायबाप भक्ती होत असते, परंतु ती भक्ती करण्याकरता सुद्धा आम्हाला घर सोडावं लागलं. मायबाप 4 पावलं चालून आम्हाला मंदिरात येऊन बसावं लागलं. त्यावेळेस महाराजांची ही भक्ती घडून आली. परंतु जर आम्ही घर सोडलं नसतं तर ही भक्ती आमच्याकडून झालीच नसती. म्हणून तुकोबरे सांगतात भक्ती करत असताना मायबाप भक्ताचं हृदय हे तळमळीचं असलं पाहिजे. नाही मला जायचंय, मला देवाचं गोड चिंतन ऐकायचंय आणि सुंदर देवाच्या चिंतनामध्ये मायबाप तल्लीन होऊन जायचंय. अशा भक्ताचं वर्णन आज आपल्याला कीर्तनामध्ये श्रवण करायचंय. म्हणून देवाचं नामस्मरण कसं आहे मायबाबो? नाम तुझे रे, 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 नाम तुझे Now